नलावडे, माझं शिक्षण MBA झालेलं आहे. मी प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरून लढत आहे. आपण प्रभागात फिरत आहात, काय नेमका अनुभव येतोय, काय प्रश्न समोर येतोय? प्रभागातून आता फिरत असताना अनुभव असे येत आहेत की पूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांना असं म्हणणं आहे की ते पूर्वीचे नगरसेवक त्यांना वेळ देत नव्हते, किंवा प्रभागातील अडचणी असतील, गटारे असतील किंवा रस्ते असतील, या आतापर्यंत सुधारणा झालेल्या नाहीत. म्हणजे एकदा इलेक्शन झालं की पुन्हा नगरसेवक त्यांच्या दारामध्ये येतच नाही, अशी त्यांची प्रत्येकाची ही तक्रार आहे. असा विषय. कोणती समस्या भेडसावते प्रभागामध्ये? सध्या आता प्राथमिक बघायला गेलात तर रोड आहेत 2. जो पहिला रोड आपला कावेळतळी राहुल गार्डन हा एक रोड आहे, आणि दुसरा मोहल्ला बहादूरशेख नाका मोहल्ला ते वडार कॉलनी हा रोड, म्हणजे थोडासा तो एक समस्या असू शकते. काय रिस्पॉन्स मिळते तुम्हाला फिरताना? रिस्पॉन्स काय मिळते? रिस्पॉन्स हा ठीक, प्रयत्न तर करतोय, बाकी बघू. प्रभागाची एकूण मतदारसंख्या किती आहे आणि या प्रभागामध्ये तुम्ही उभे आहेत निवडणुकीला, या प्रभागाचा विकास होण्याच्या दृष्टीने काय तुमच्या संकल्पना आहेत? संकल्पना अशी खूप आहेत की नवीन तरुण पिढी जी आहे ती व्यवसाय या क्षेत्राकडे वळावी. शिक्षणाला आपण थोडासा जोर देऊ की तरुण लोक जास्तीत जास्त शिक्षण, अजून कुठलं उच्च शिक्षण कसे घेता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू. असे अजून भरपूर सारे आयडिया आहेत की जे प्रभागात आपण राबवू शकतो. समोरचा प्रतिस्पर्धी उमेदवार जो आहे त्याकडे कसं पाहताय? दोन्ही पण ठीक आहे, त्यांच्या ताकदीने ते खूप मोठे आहेत आणि मी नवीनच असल्या कारणामुळे त्यांच्या ताकदीने खूप मोठे आहेत. मग तुमचा निभाव कसा लागणार? आहे शिक्षण, त्या पद्धतीने बघू, बाकीचं काय. यावेळी तुम्ही जनतेच्या दारामध्ये जाता, जनतेच्या काय अपेक्षा आहेत, काय नेमके प्रश्न आहेत? जनतेचे प्रश्न हेच आहेत की पूर्वीचे नगरसेवक त्यांना वेळ देत नव्हते, की जे तुमच्या बाबतीत पण तसं व्हावू नये असं त्यांची अपेक्षा आहे. मग आम्ही त्यांना हेच सांगतोय वारंवार की मी 24 तास जनतेमध्ये अवेलेबल राहीन. माझं ऑफिस इथे आहे. ज्या सुविधा नागरिकांना नगरपालिका किंवा शासनाची इतर कोणत्याही सुविधा असेल, मी त्यांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी माझं इथं ऑफिस आहे. मी त्यांना पोहोचेन आणि सगळ्या गोष्टी करून देईन. अशा काही संकल्पना आहेत का की एकंदरीत चिपळूणच्या शहराचा विकास असो की आपल्या प्रभागाचा विकास असो, अशा काही संकल्पना आपल्याकडे आहेत का? आयडिया आणि संकल्पना तर खूप आहेत, पण आता सगळ्या सांगत. तुमच्या समोर म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी गटाचेच उमेदवार आहेत, म्हणजे महायुतीतलेच उमेदवार आहेत, आणि तुम्ही शिवसेना शिंदे गटातर्फे निवडणूक लढत आहे. या निवडणुकीकडे वार्डातल्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे, तर याबद्दल काय सांगाल? एकाच सरकार पक्षातील 2 तुम्ही जे पक्ष आहेत ते एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी आहेत, कशा पद्धतीने लढत होते इथं? लढत अगदी चुरशीची होणार. योगेश, आदर्श प्रभाग करायची आपली प्रबळ इच्छा आहे. जनतेच्या आग्रहाखातीर मी उभा राहिलेलो आहे. जनता ठरवेल. समोर योगेश पवार आहेत, तुमच्या मित्रपक्षातले आहेत, काय सांगाल? जनता ठरवेल. जनताच्या आग्रहाखातीर मी उभा राहिलेलो आहे. जनता ठरवेल की काय करायचं. काय मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? धनुष्यबाण ही माझी निशाणी आहे. धनुष्यबाण या चिन्हावरती बटन दाबून वोट करून शिक्षणाला आणि विकासाला विजयी करा. ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.